नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एक नवीन व्हिडिओमध्ये. आज एकदम स्पेशल व्हिडिओ आहे मित्रांनो. आज आज जे नवीन आहे खेळामध्ये त्यांना वासरू पाहिजे, खोंड पाहिजे. तर खूप खोंड घेतले असतील तुमच्यावाले, फेल गेले असतील. पण आज आपण अशा दावणीला आलोय एका येवल्यामध्ये. अमोलभाऊ सोमाशे यांच्या दावणीला आलोय. ते वासरू चालू करून देतात मित्रांनो. फेरे काढून देतील तुम्हाला वासराचे. बाकी आपण भेटू त्यांना आता, काय आहे, कसं नाही, किती खोंड आहे त्यांच्याकडे सेलसाठी, ते सर्व विचारू त्यांना. बाकी चला आता विचारू त्यांना. नमस्कार अमोल. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. दादा, आता सध्या किती खोंड आहे आपल्याकडे? आपल्याकडं 7 आहे. 7 आहे. हं. बर. 7 वाजता. तर दादा, तुम्ही वासरं चालू करून देता असं ऐकलं आम्ही. वासरं म्हणजे प्रत्येक कस्टमरला वासरं चालू केल्याशिवाय वासरूच देते नाही. आणि त्याचं कारण एकच आहे दादा. हा. का नवीन गँग खेळात घुसलेली. यंग जनरेशन, जेनजी पोर. नवीन जे मुलं घुसलेली. हा. तर हे भरपूर वासरं घेते, भरपूर हे घेते. पण 10 मधून एखादं पळतं. एखादा पळत 100. आणि कोणी अनुभवी घेतला तर फसू शकतो. हा. किंवा ते काय बैलाच्या पोटात घुसून पाहिलं नाही का कोण किती पळत आणि कोण नाही किती पळतं. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग मी या क्षेत्रात असं घुसलो व्यापारामध्ये का बा जे मित्र कंपनी आपले काही फसले गेले बा वासरायचे का बा आपल्याला अनुभव आहे. तुम्हाला माहिती पहिल्यापासून पहिल्या मुलाखत काय सांगितलं आपल्याला 25-30 वर्षाचा अनुभव. हा. तर चालू करूनच वासरू द्यायचं, पैसे देणारे भरपूर आहे. हा. लोक म्हणते गिरेक नाही, गिरेक असं आहे का 2-5 वाढवा द्यायला तयार आहे, पण त्यांची बी हाऊस व्हायला तयार पाहिजे. गॅरंटेड वस्तू भेटली पाहिजे असं माझ्या दावणीवर असं की मी चालू करून देतो आणि आता एवढे वासर राहते त्याच्यामुळे चंदी पाणी बी कमी राहते. दुसऱ्याची तिडं जाऊन 4 उड्या जास्त मारल्या पाहिजे बैलांना. एवढं कधी बी डोक्यात धरायचं. न कोणचं औषध, न कोणतं इंजेक्शन, न कोणचं हे. लोकांना आज त्याच गोष्टी खूप त्रास हो राहिला. त्या गोष्टीच लोकांना विश्वास राहिला नाही. आणि मी ऑनलाईन बी तुम्हाला पहिल्या बी मला काय सांगितलं, नाही वासरू फोटोत मोठं दिसणं, व्हिडिओ मोठं दिसणं त्याच्यापेक्षा समक्ष आलेलं बरं. समक्ष आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती वासर दिले पण आपले गॅरंटेड वासरच पळाले. ही मुलाच्या स्थितीला आपले वासर कुठं कुठं पाहतायचं भरपूर ठिकाणी प्रत्येक भागात वासरू आपलं पळू राहिलं. म्हणजे आता मी 30 गावला वासरू दिलं, चांगलंच वासरू पळू राहिलं. कल्याणमध्ये 30 गावला वासरू दिलं. एक नंबर. ते माणसं मन खुशीने म्हणे अमोल भाऊ खरंच वासरू दिलं. तुम्ही कधी कधी मी तुम्हाला त्यांच्या मुलाखतीत बी त्यांचा नंबर बी देईन. असं काही नाही, समक्ष विचारून घ्या त्यांना, समक्ष गोष्टी हे करून घ्या. आपल्याला वस्तूच अशी गॅरंटेड द्यायची का परत तो माणूस आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची पाळी नाही आली पाहिजे. त्या माणसाने 4 माणसाला छातीला हात लावून सांगितलं पाहिजे का वस्तू अमोल भाऊ पण घ्या. अशा गोष्टी काही काही. आणि आपलं शिकवणी बी अशी काय जसं जसं बैलाला स्टेप पळण तसंच बैल आपण पळवतो. काय बैल टिकूनच पळायला पाहिजे. या गोष्टीने आपण बैल पळवतो. आपले स्वतःचे बैल काही 10-10, 12-12 वर्ष झाली. 10-10, 12 तुम्हाला माहिती नांद्या बी आपला 10-11 वर्षापासून बैल पळू राहिला. मित्रांनो, नंद्या दाखवतो तुम्हाला मी आता. नंद्याची हिस्ट्री सांगा ना थोडी आम्हाला, काय विषय काही नाही. हा गाडीतून उरेल वासरू आहे. गाडीतून उरेल वासरू आहे. किती वासरू होतं, किती वासरू आणले होते? 4 ठिकाणी व्यवहार करून वासरू घरी ठेवलेले. अच्छा, गॅरंटी होती तिची? नाही, 4 ठिकाणी म्हणजे बॉल लाता मारायचा, पुढून बी मारायचा, मागून बी मारायचा. आणि कोणाला बी विचारा, बैल आज 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून आपल्या 10 वर्ष आपल्या बैलाची पब्लिक सिटी करायला आपल्याला जमलं नाही किंवा केली नाही. पण जुने माणसं सगळे सांगू शकता हा बैल किती वर्षापासून पळू राहिला. काय 100%. आणि आपल्याकडे अशी भय हे का लागलं तरी आपण आयुर्वेदिकच करू. आयुर्वेदिकच करू. आपले कारण काय, मित्र डॉक्टर आहे पण ते सुद्धा आपल्याला या गोष्टीत मानत्या. काय असं पण ते म्हणजे बैलाला इंजेक्शन कधी करायची बारीच नाही आली आजपर्यंत नाही का तो आजारी पडला आणि हे झालं ते झालं. लशी सुद्धा नसन टोचेल मी बैलाला कधीच नाही. कशाची लस नाही, नाळी खरकोटीची लस नाही. आता लंपीच्या लस चालू तरी कधी त्याला लस माहिती नाही, कधी काहीच माहिती. पुरा नॅचरली बैल बनवायचा, पुरा नॅचरली. बाकीच्या जनरेशनला काय सांगणार तुम्ही तेच तुम्ही बैल तुम्ही हे टॉनिक पाजान ते आमकं पाजान त्याच्यापेक्षा तुम्ही खाना घाला, दूध घाला, बैलाला बदाम घाला. पण तुम्ही ह्या प्रोडक्ट आणि हे औषध घालून यांनी एकच होणार, तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता का हा विचार करायचा. तुम्ही तुमच्या घरातल्या वैयक्तिक एखादा तुम्ही पैलवान घडू राहिले, तुमच्या घरातला मुलगा घडू राहिले, तुम्ही करू शकता का त्याला तुम्ही असं केमिकल घालू शकता का हा विचार करावा. आणि मग त्या माणसाने हे करावं का बैल तुम्ही तिचा हौशी पोटी ना घेऊ का तो बैल ती लक्ष्मी ती टिकली बी पाहिजे. तुम्हाला कुठतरी वर
उत्तर बी द्यायची. द्यायचे 100%. हा, तर मग मेल्यानंतर उत्तर बी द्यायची. एवढं लक्षात करून बैल सांभाळाव काय. आणि आपल्या नावाची ठ्याठ्या उरायली, आपल्याला जे व्यापारी बी असन आपण किंवा काही असन त्या माणसांनी विचार करून व्यापार करावा का दुसऱ्याच ठिकाणी बैल दिल्यानंतर तो आपल्यापेक्षा 4 दिवस पळाला पाहिजे वाढवा तिकडे पळायला पाहिजे 100%. तो विचार करून बैल विकावा, बैल हे करावा. आपलं तेवढंच म्हणणं आहे, बाकीचं काहीच नाही. का ह्या गोष्टी येऊन खूप बदनामी होत चालल्या, भांडणं होत चालली, आपल्या खेळाचाही खोबा होत चालला. या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे. माझ्याकडं भरपूर गिऱ्हाईक आहे, पण मी डायरेक्ट आल्याशिवाय देतच नाही. आल्याशिवाय देतच नाही. समक्ष आल्याशिवाय मागं देत पण नाही. मला ना कॉल आले 2-3 फार मुंबईवरनं तिकडनं भरपूर माणसं आलेले होते. नाही मित्रांनो, आपले भरपूर आणि लांब आपले लांब ठराविक वासरं गिऱ्हाईक हो, आपल्याला बजून डायरेक्ट म्हणजे हक्कानं सांगायचं की ही वस्तू मला लागेल असं आहे. आता फेरा आपण कसा काढून देणार नेमका? फेरा इथं आल्यानंतर आपल्या घोड्यात काढून देणार, त्यांची इच्छा असली तर बैलात काढून देणार. नाही तर आपल्या हा, गोठ्यामध्ये जे पण काढून देणार. त्यांची रिक्वायरमेंट आहे ना तसं करून द्यायला पाहिजे. माझं मत आहे. पैसे 2 रुपये भांडून घेऊ आपण किंवा 2. आज मी आपल्याला घाटातून बी फोन येत्या तर ते म्हणते कोरं देणार का? मी म्हणतो कोरं त्याच भावात देणार, हाकून बी त्याच भावात देणार. तिथेच येऊन हाकून देतो. तिथेच येऊन हाकून देतो. हा, तुमच्याकडे नाही पळाला तर ते तुमचं काय घर जाळायचं? बरोबर आहे ना. तळतळ नाही आपल्या पैशासाठी त्यांचे काय घर जाळायचे का? बरोबर. साधा सोपा उपाय, आपला पळाला त्यांच्या दारात आणि बैल प्रत्येक ठिकाणी पळतो. जो बैल जन्माला पळायला येले ना तो प्रत्येक ठिकाणी पळतो. तुम्ही बघा, खेळ बी असे नियमान लावून दिले, घाटातले लावून दिले, मुंबईचे लावून दिले. परत तिकडं कमी रानाला पळणारा बैल सुद्धा औरंगाबाद साईड इकडं शेकंदकट आहे, सगळीकडे बैल इकडे येतो. सगळीकडं बैल फक्त आपल्या बैलाचा आपल्याला अभ्यास पाहिजे किती रानात किती बैल पळतो. काही खाली पळतो, काही वर पळतो, काही 1200 फूट रानानं पळतो, काही 400 फूट रानानं पळतो. पण तसे खेळ पण दिलेले ना. जो 400 फूट लय कातून बैल पळणार आहे तो इकडे औरंगाबाद साईड 1 नंबर मध्ये बैल, संभाजीनगर साईडला. आणि तिकूनच जर खाली तळाला कमी आहे, जर इकडे पळतो तर इकडे मुंबईत पळतो. आपल्याला चौकडचं गिऱ्हाईक आहे ना, आपल्याला एकाकडचं नाही, चौकडचं गिऱ्हाईक आहे. त्याच्यामुळे आपण छातीला हात लावून सांगतो पुढे येऊ पळायला, मग काहीच नाही. आपण 100% पुढे बी पळून देऊ. सगळी गॅरंटी, एवढी गॅरंटी देणार डायरेक्ट, आपली गॅरंटी राहते. वासरं बी बघा तुम्ही, सगळे क्वालिटीचे. परत आणि ज्यादा दिवस टिकून पळन अशाच दावणीला बैल बांधे तुम्ही का ज्यादा दिवस टिकून पळन. मित्रांनो बघा, त्यांचे वासरं बघू आपण. खोंड तर चांगली हो, 1 नंबर आहे. गरम आहे सारे शिवाय. नाही भाऊ दादा, जर वासरू एखाद्याकडून आपलं काय त्याच्या पोटात घुसून नाही पळेल, आपण त्याच्या पोटात नाही घुसलेलो किंवा एखादा कमी जरी पळाला आणि आपल्याकडून जर घेतला तर ज्यानं आपल्याकडून घेतलेली त्याची आपली दोस्तीच झालेली. आपण त्याच्याकडून त्याची कसर बी काढून देऊ. म्हणजे दोस्त म्हणूनच आपण वस्तू दिली त्याला. आपण अख्ख्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढं मित्रपणा कमविले आपण, आपल्या जीवाला माहिती. आपल्याला भरपूर आपण त्या क्षेत्रात हे करेल, आपल्याला भरपूर सहकार्य झालेलं आहे. त्याच्यामुळे एखादा वासरू आपल्याकडून घेऊन फसला बी असन, माझ्या आतापर्यंत दिलेले बी एवढे. ही व्हिडिओ ऐकून एखाद्याला समजा नसन ध्यान राहिलं तरी माझं ध्यान यावं त्यांना सांगावं, अमोल भाऊ मला फोन लावून, माझी न बदनामी करून मला फोन लावून म्हणावा, अमोल भाऊ हे थोडस तुमच्याकडून आणलेलं कमी पडलं, त्याच्याला आपण त्याला कुठं बी कसर काढून दे. त्याला जवळ बैल क्षेत्रात आहे तर त्याला कुठं बी कसर काढून देणारच म्हणून. बापरे, असं का बा या पारख्याला आज दिला आणि आज पैसे घेऊन बसला नि माणूस विसरलो, हे करायचंच नाही. आपण शेवटपर्यंत क्षेत्रात आपल्याला बैल क्षेत्रात नाव दिलं तर बैल क्षेत्रात आपल्याला नाव टिकूनच धरायचं. असे आता आपल्या प्राइस रेंज कशा चालू आहे तसं खोंड हा, जसे आपण पैसे 2 गोष्ट आपण चालू कोणासाठी करेल व्यापार का जो माणूस 10 गोरे घेऊन फसला, काय ज्याला कुडून बी आणून कलाय ना, त्यांना कुडून बी आणून तो चालू करू शकतो. पण आपण व्यापार कोणासाठी करले, 10 गोरे घेतले आणि तो फसला, त्याच्यासाठी त्या माणसाला आहे ना लाख रुपयाची वस्तू 3 लाखाला बी घ्यायला तयार तो. आपण पण गॅरंटेड भेटली. तो फक्त त्याला त्याच्या जीवाला फक्त एक हाऊस व्हावा ही गॅरंटी लागती. आपले पैसे पाहिजे ना जगापेक्षा 2 रुपये वाढवायचे. आपल्याला व्हिडिओ मध्ये सुद्धा लोक म्हणतील का, मला फोन लावून म्हणते अमोल भाऊ 2 पैसे भांडणच, पण 2 पैसे भांडणच घेतो. आता त्या काडाच्या वासराला महामूर गिऱ्हाईक, पण शहाणा तर वासरू द्यायचं नाही का. मला 2-4 जणांचे फोन आले, ते वासरू म्हणजे अजून शहाणा नाही झालं वासरू पळायला, थोडस इद्र आहे वासरू. ज्या दिवशी शहाणा पळण त्या दिवशी तुम्हाला पहिला फोन करेल आणि पहिलं तुम्हाला काय. आपल्याला स्वतःला बैलाची गॅरंटी आली पाहिजे का हा बैल
एकदम चालू शकतो काम करतोय आता, काम आणि करणार आपण स्वतः बैल गाड्या क्षेत्रात आहेत ना. आहे. आज आहे, आपल्याला बी बैल, आज माझ्या नंबरातले 2 घोडे, मला बैल जर 10 लाखाचा नंबरातला घ्यायचा आहे, हे वासरू वर्षभर राहू दे, 2 वर्ष राहू दे ना, काय फरक पडतो? काय फरक पडत जर नाही. आपल्याला स्वतःवर विश्वास नाही की हे नंबरात जाऊ शकत नाही, मग बांधायचंच काय कुठ्यालाच बांधायचं नाही. तो माझं असं मत आहे. जो कमी पडाला तर आपल्याला शेती काय करायची नाही, आपण लगेच जाऊन बाजारात विकून टाकीतो. तो परत म्हणायचं बी नाही, गिऱ्हाईक असं तरी द्यायचं नाही. आपलं असं काम पळणारच ठेवायचे बघ. पळणारेच ठेवायचे असे. बघा मित्रांनो, काही गॅरंटी देता येईल, जे बोलते लाईव्ह ते करते ओरिजिनल मध्ये. कारण की ना मागं त्यांच्यावाले 2-1 व्हिडिओ काढले आपण आपल्या चॅनलवरती, सर्वात व्ह्यूज गेलेला व्हिडिओ त्यांचा वाला आहे. कारण की हाही माणूस गॅरंटेड, त्यांच्या कमेंट पण चेक करा तुम्ही मित्रांनो, एकाची वाईट कमेंट नाही. 2 रुपये वाढवा घ्या पण गॅरंटेड तुम्हाला वासरू देणार म्हणजे देणार. मला काय, मी काय स्पॉन्सर वगैरे करेल नाही त्यांनी मला, का भाऊ मी तुला पैसे देतो मा व्हिडिओ काढले. मला माहिती झालं अशा ठिकाणी असा असा विषय आहे, मी त्याच्यामुळे परत त्यांच्या धावणीला आलेलो आहे मित्रांनो. एकदा तुम्ही त्यांना अवश्य कॉन्टॅक्ट करा, मी खाली मोबाईल नंबर वगैरे टाकून देतो त्यांचा वाला, त्याच्यावरती अवश्य कॉल करा. गॅरंटेड वस्तू भेटेल म्हणजे भेटेल तुम्हाला. बाकी भरपूर लांब लांबून लोक येते मित्रांनो. मागे तिने 2-3 गाड्या उतरवल्या, अख्ख्या गाड्या संपून गेल्या त्यांच्यावाल्या. ते बी अख्खे चालू करूनच दिले आपण, सारे चालू करून दिले, साऱ्यांची फेरी काढून दिली. सगळेच एवढे 70-80 वासर गाडीतले ऐकले, पण आपण चालू करूनच दिले. जो नाही पळाला तो डायरेक्ट 40गावच्या बाजारात नेऊन कुठं टाकीतो. आणि आम्हाला काही तोटा येत नाही. कशाला खोटं बोलायचं? धंद्यात जर पैसे भेटतेच म्हणतो मी. भेटते लोक म्हणते भेटते नाही, मी म्हणतो भेटत्यात. तिकून जर तेवढ्याला वासरू आणलं, तेवढं बाजारात नेलं तरी इकत. मग लोकांचं घर कशाला जाळायचं? पैशासाठी. नफाच जातोय ना आपला, नफा नाही घ्या त्याच्यात कमवायचा. याच्यात 4 पट कमवलं तर 4 पट लोक द्यायला तयारी, दिलदार मनाने द्यायला तयारी. लोक माझ्याकडे गिऱ्हाईक असे काही ते म्हणते 10,000 वाढवा घे, कमी नको करू, 10,000 वाढवा घे. असं कंटिन्यू खोंड असतेच का आपल्याकडे? कंटिन्यू कधी बी 12 माश्या कधी बी वासरू देणार आपण, कधी बी. असं अच्छा, का बा आज गाडी आली ना आज आलं नाही, हप्त्यामध्ये 10 जरी वासर गेले 10 वासर घ्यायचे टाकायचे. मी वासरू चालूच करून घेतो किंवा चालू सुद्धा वासरू घेतो. आणि आपल्याला गिऱ्हाईक बी असे काय, गिऱ्हाईक बी आपल्याला असे का, तुम्ही सांगतो ना, म्हणजे 25,000पासून आहे ना 25 लाख लोक गिऱ्हाईक म्हणायचं बी काम नाही आपल्याकडे. सगळ्या पद्धतीचे माणसं, सगळ्या पद्धतीचे. का तो माणूस मन दिल खुलास म्हणणार माणूस, का भाऊ 2 रुपये तू वाढवा घेऊन टाक. असे सध्या तुम्ही कराड साईडला जायचे, तुमच्या कराड साईडला भरपूर नंदी पळायचे. नाही, पण ते बंद केलं आपण तिकडे जाणं. काय विषय? का त्यांनी आपल्यावर थोडस बंदी आणली. ह्याच बैलाच्याच बदनाम्या, ह्याच तेच बॉय, आपल्या भागातले काही बैल काही पळले नाही पळले, याच गोष्टीवर थोडस मी थांबून घेतलं. त्यांनी जावा म्हणतील बा का बा आपल्या मन खुशी नका, तुमचे बैल पळू द्या. तेव्हा जायचं. माझं काय मत आहे, आपण तिथं पाहुण्या ठिकाणी ना, त्या पाहुण्याचा आदरानेच आपण राहिलेलं बरं. एक लक्षात घ्या. काय असं आपल्या घरी पाहुणा आला आणि कटाळ असतो, तो म्हणतो घरून जाय ना, त्याच्यात काही मजा नाही. आपले भरपूर बैल, आज बी 4 बैल तिथं बांधले, 4 ते 5 बैल बांधले आपले कराड साईड. कराड साईडला. पण आपण मैदानात बी पाठवते नाही, त्यांना चारा तसंच घालतो. त्या जेव्हा त्यांची भांडणं मिटतील, ते मन खुशीनं म्हणतील की तुमचे बैल पळवा इकडं, तर त्या दिवशीच बैल पळवायचे. आपलं एक इच्छा आहे काय, हे एका माणसाच्या भांडणावरून त्यांनी बी असं करायला नव्हतं पाहिजे. किंवा त्या भांडणापेक्षा जो आपुलकीचा हे होईल होतं, सगळ्यांची प्रेम होईल होतं, तर प्रेमाचा दुरावा कुठतरी येऊ राहिला. बैलामुळे प्रेम झालेलं आहे सगळं. बैल क्षेत्र असं आहे, तुम्ही जेवढं प्रेम कमावशाल तेवढं प्रेम तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा माणूस भेटणार आहे. एक लक्षात घ्या. सगळे याच्यात डॉक्टर हे, बिझनेसमॅन हे, कोण नाही असं मला सही करता येत नाही. माझे चांगले डॉक्टर मित्र आहे, सर लोक मित्र आहे, वकील लोक मित्र आहे, सगळ्या गोष्टीत मला हे दाखवलं या नंदीमुळेच. मग आपलं काय म्हणणं, हे वादाचं रूपांतर कुठंतरी वेगळ्याकडे चाललं, कोणत्या गोष्टीकडे चाललं, हे मोठ्या समजदार माणसांनी घ्यायला पाहिजे. काय आणि एक माणसासाठी कुठंतरी हे वाद करणं काही मजा नाही याच्यामध्ये. असं साधा सोपा उपाय वाद मिटून घेणे, क्षेत्र सर्वांसाठी ओपन करणे. तिथं ते म्हणजे जायचं नच कारण तेवढंच आहे का, ते जेव्हा मनात त्यांना वाटण हे बैल पळाले पाहिजे, ह्या माणसाची आपल्याला आनंद आहे, प्रेम आहे, तरच जाण्यात मजा आहे. विषय गोष्ट आहे. आता एवढ्या गोष्टीहून किती वाद चालू आहे, काय आहे का त्या गोष्टीहून? बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण तिकडे थोडं थांबून घेतलेलं आहे. पण तिकडचे माणसं बी भरपूर आपल्याकडून बैल घेते आहे, आपले भरपूर संबंध आहे, प्रेमाचे संबंध आहे. पण त्यांना बी आपण सांगून दिलं, ज्या दिवशी मन खुशीना जेव्हा तुमच्याकडे आमचा बैल जेव्हा तुम्ही म्हणशाल, कारण का लक्ष्मीवर नका काढू. तुमचं वैयक्तिक जे वाद असन, काही असन, माणसांच्या काही दुखादुखी असन, ते राजकारण या लक्ष्मीवर नका काढू. कारण का समजा आज
आज माझे तुम्हाला माहिती 2 दुकान आहे कराडला हम्म, हम्म. किंवा माझे इथं कारखाने. मला बैलाचा व्यापार केलाच पाहिजे नाही केला पाहिजे असं काही नाही. काही विषय पण ह्या क्षेत्रात गोर गरीब असं आहे की त्याच्या मुलीचं लग्न होऊ शकतं, एखाद्याचा दवाखाना होऊ शकतो. त्याच्यात ह्या गोष्टीतून ह्या व्यापारातून चांगले माणसं चांगलं होऊ राहिले. हम्म, हम्म, काय आणि तुम्ही बघा नाशिकचा बैल कोणचा कमी पडाला आहे, भुंगा आहे, हम्म. द्वारलीचा हरणे आहे. हे टॉपला बैल किती दिवसापासून पळू राहिले हे नाशिक आणि भागातलेच. किती कमी रुपयात बैल तिथं जायले. एक लक्षात घ्या. हम्म. कुठेतरी त्या माणसांच्या चुक्या काढण्यापेक्षा आपण त्यांच्या चुक्या काढायच्या, त्यांनी आपल्या चुक्या काढायच्या. हा, हा. कोणीतरी सुधरून घेतलं पाहिजे सुधरून घेतलं का पाहिजे. आपलं खेळात किती चांगलं करता येईल, हम्म, हम्म, कोणत्या गोष्टीत चांगलं किती करता येईल. आज व्यापार सगळीकडे चालू आहे. हम्म. बैलांचा व्यापार, वासरांचा व्यापार चालू आहे. 1 लाख रावण झाला त्याची तिथं पळाना. हा, हा. मग आपण काय गॅरंटी देतोय आपण का त्याच्याकडे आपण स्वतः बदलायचं. हा, हा, हा. लोकांना नाही बदलीत बस, मग आपण स्वतः बदललो पाहिजे. कुठेतरी त्रास होत आहे ना कोणाला तरी, तर आपण आपल्याकडून तरी नाही झाला पाहिजे असा विषय. कोणाचं मन बदलू शकत नाही माणूस, पण आपण स्वतः बदलू शकतोय. त्याच्यामुळे आपल्याला इच्छा आहे बजाव ते म्हणतील प्रेमाने तेव्हा आपण तिकडं पळवणार. जाऊ बैल पळवायला. असे आपले बैल तिथं आहे पण आपण स्टॉप आता आपण कोणत्या कोणत्या भागामध्ये वास्त्र दिलेले आहेत, त्यांचं काम आपले करताय? वतूरला वासर चांगले पळलेले घाटामध्ये. हा. घाटामध्ये वासर 4-5 वर्ष भरपूर बैलांचं नाव राहिलं. अच्छा. परत इकडं औरंगाबादला बी बैल दिला होता, हा. बैल चांगलेच पळले. कल्याणला बी तिसगावला बैल दिले होते, आपले बैल नंबरातच पळले. रेवती पाड्याचे बैल आपलेच होते. आजुलीच्या आप्पाकडे बी बैल आपलेच होते. हा, हा, काय? हा. त्यांचे आजुलीच्या आप्पाचे आणि आपले घरचे एकदम संबंध. काय? बरं. जिथं जिथं आपण बैल दिले हा. तुम्हाला ते व्हिडिओतून तुम्हाला डायरेक्ट सांगते का ह्या माणूस आम्ही प्रत्येक घरात आपलं किचन लोक जायचा अधिकार आहे. एवढे आमचे संबंध. काय? बैलामुळेच बरं का. फक्त नंदीमुळे. हा फक्त बैलामुळे. बाकीचं असं काहीच नाही. आपल्याला सही येत नाही स्वतःला. पण या बैलानं आपल्याला सगळी जग दुनिया दाखवली. सगळे दोस्ताना कमावला. हम्म. काही गोष्टीचं म्हणजे भरपूर गोष्टी झाल्या आपल्या जीवनामध्ये असे. की बघा मित्रांनो, त्यांच्याकडे आता सध्या एवढे अवेलेबल खोंड आहे. त्यांची गाडी पण उतरते पुढं, अजून टाइम आहे गाडीला. नाही गाडी उतरल्यानंतर काय करतो मी चालू करूनच देतो. मग त्याच्यामधले 10 वासर मला घरी का सांभाळणं आहे? घरी बेभावाचं शिकावं लागत आहे. हा. मग मी चालू करूनच वासरू घेतो किंवा जिडं चांगलं सापडणं आपल्याला 2 पैसे बी भेटतील. हा, हा. काय लबाडी करायची नाही, 2 पैसे भांडून घेऊ आणि देणारे माणसं आहे. फक्त तुम्ही खरं बोलून घ्या. हम्म, 100% आपल्याला 2 पैसे नाही परवडलं ना. हम्म. आता माझा मित्रच एक जण आहे वासरू मागतो. हे का? माझा मित्रच मागतो तरी मी त्याला काय सांग मला परवडत नाही, हम्म. मी देत नाही. नाही परवडलं तर काहीच नाही, काहीच म्हणणं नाही. त्याला जिथं परवडलं तो तिथून घे. काय राग नाही रोष नाही असा विषय. आपल्याला परवडलं तर द्यायचं हम्म. आणि प्रत्येक गोष्टीला गिऱ्हाईक खायचं. प्रत्येक गोष्टीला आहे. आपल्या बैलाची धमक तेवढी आपण केली पाहिजे. हम्म. समोरच्या माणसाला तेवढा बैल आवडला पाहिजे पळताना. तो आपाप देऊन देणार आहे असा विषय. बघा मित्रांनो, आता जे सविस्तर होतं सर्व सांगितलं त्यांनी. जर तुम्हाला खरंच गॅरंटेड जर वस्तू लागत असेल तर अवश्य या त्यांच्या दावणीला. आपला पत्ता सांगा ना भाऊ. आपला पत्ता येवला डिपॉल शाळेच्या पाठीमागं. डिपोल शाळेच्या हो, पाठीमागे. येवल्यामध्ये आले कुठं बी आपण त्याला येवल्यातून घ्यायला जाऊ. येवल्यापासून 2च किलोमीटरवर आहे आपलं घर. हा, हा. बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एकदा. 7350 66 55 84. अच्छा, मी स्क्रीनवरती मोबाईल नंबर टाकतो मित्रांनो, एक वेळ अवश्य कॉल करा. अमोल भाऊ सोमाशे यावला. चला, धन्यवाद भाऊ. धन्यवाद. मित्रांनो, वासरं बघा कसे आहे त्यांच्यावाले. फुल पॉवर आहे. ओरिजिनल आहे, ओरिजिनल मित्रांनो. काहीच घोंगरा बिंगरा वाजवते असं काही कुठला प्रकार नाही. अमोल भाऊ, असं काही राहतं का हो का बैलांनी अडवणी केलं तरच बैल पळतो असं काही विषय राहतो का? हा, बैलात धमक पाहिजे फक्त. मग लोक म्हणते अडवणी केलं तरच असतं. ये वासरू का? ये वासरू साऱ्या टॉपला पळत आहे सध्या. शांत आहे.
हा, हा. त्याच्यामुळं का हे काही लोक ज्यादा फसले ना हा, हा. मस्त उड्या मारते पळ पळ राहतो. एखादा वासरू शेपीला जाऊन उठवावं लागत हा, हा. इतकं जर राहत पण वासरू पण तो वासरू छत्र पाहिजे. छत्र एखाद्या पाहिजे. वासरू- आता हे बाकासूर आहे. हा, हा. काय लय उड्या मारतो, कधी उड्या मारताना दिसले बाकासूर. पण पळतो. पण बैल तिकडे वडीत न्यावं लागतं, पण बैल तिकडे पळतो. हा, अशी गंमत. बैलाचं उड्या मारण्यावर काही नाही राहत. छत्र पाहिजे फक्त वासरू ना. हाईटीला पण मस्त होतील वासरू बरं की. हाईट पण मस्त. अजून एक वर्षभर जात नाही करत. दात नाही करायचे वासर. एक वर्षभर जात नाही करत. बघा मित्रांनो, मथुरेची कॉफीची दुसरी. अरे बापरे. भुंगा का तोंड आहे? भुंगा भुंगाची कॉफी. नाव आहे भुंगा. भुंगाच नाव ठेवलं त्याचं. शहरापट्टी भारी दिसायला पण भारीची बरं का वासर भरपूर. अरे भाऊ बैलाची पळ पाहिजे. एक नंबर क्वालिटी पळत. हे वासरू का? आता 2-3 दिवस झाले तेव्हा शर्यत मारेल. गुलाला गेली का ना? हा बोला. लय क्वालिटी पळत. कोणत्या पाठी वाकला? आपल्या नगरसूलच्या पाठीवर. मित्रांनो, असं नाही का ते घरी बांधून ठेवते ते, जशी जोड लागेल त्या हिशोबाने वासर हाकत राहते ते, म्हणजे गुलाला मध्येच राहते कंटिन्यू. मोरच आहे. मोर आहे का बघा हे. जाऊन नाही द्या म्हणते आडी पडले तरी वडी थांबला. त्याला बारीक काढते मग ते आवडत नाही. शिस्त बी अशी आहे. शिस्त मेन आहे हो. चेंडू चेंडू ही चेंडू. आणि
आता घ्या